रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आहे होलिका दहन. होलिका दहनाची कथा, पौराणिक कथा तुम्हाला मराठीमध्ये ऐकवते. त्याचबरोबर आपण जी होलिका पेटवणार आहोत त्याचं जे भस्म आहे, त्याची जी राख आहे, त्याबद्दलचे उपाय देखील मी तुम्हाला सांगणार आहे. मग ते आर्थिक प्रगती, आरोग्य, व्यवसाय, बाहेरील बाधा यावर असतील तर ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देते. टेक्स्ट करून सगळ्यात आधी आपण कथेपासून सुरुवात करूया. हिरण्यकश्यप राक्षसी पुत्र होता. त्याने तपश्चर्या करून ब्रह्माकडून वरदान मिळवलेले होते. हिरण्यकश्यपने जेव्हा पृथ्वीला पटली नेण्याचा प्रयत्न केला तेव्हा विष्णूने वराह अवतार धारण करून त्याचा नाश केला. त्यामुळे भडकलेल्या हिरण्यकश्यपने विष्णूचे आपल्या राज्यात कोणी नाव घेऊ नये असे सगळ्यांना बजावले. हिरण्यकश्यप स्वतःला श्रेष्ठ समजत असे आणि देवतांविषयी त्याला अतिशय तिरस्कार होता. पण त्याच्याच घराण्यात जन्माला आलेल्या त्याचा मुलगा प्रल्हाद हाच मोठा विष्णू भक्त निघाला. प्रल्हाद बालपणापासून विष्णूंचा म्हणजेच नारायणाचा परमभक्त होता. प्रल्हाद दिवस रात्र विष्णूच्या नावाचे नामस्मरण करत असे. नेमके हेच हिरण्यकश्यपला मान्य नव्हते. त्यामुळे त्याने प्रल्हादाला त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रत्येक वेळी तो अयशस्वी ठरला. सगळे उपाय करून थकलेला हिरण्यकश्यपला त्याची बहीण, जिचे नाव होलिका असे होते, ती म्हणाली, दादा, मला तुझा त्रास बघवत नाही. मला अग्निदेवाकडून असं वरदान आहे की मला आग जाळू शकत नाही. मी प्रल्हादला अग्नीत घेऊन बसते. मला वरदान असल्यामुळे मी जळणार नाही, पण तो मात्र जळून खाक होईल. हे ऐकून हिरण्यकश्यपने गावात वाळलेल्या काट्यांची मोठी होडी तयार केली. त्यात होलिका प्रल्हादला घेऊन बसली व शिपायांनी आग लावली. होलिका आपल्याच वरदानाच्या धुंदीत होती, परंतु प्रल्हादाच्या भक्ती साधनेमुळे उलटच घडलं. होलिकेचे अंग जळू लागले. तिच्या अंगात दाह होऊ लागला. प्रल्हाद मात्र विष्णूच्या नामस्मरणात दंग होता. शेवटी जे व्हायचे तेच झाले. होलिका जळून खाक झाली आणि प्रल्हाद सुखरूप जिवंत राहिला. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन विष्णूने खांबातून नरसिंह अवतार घेऊन हिरण्यकश्यपचा वध केला. तेव्हापासून होळी जाळण्याची परंपरा सुरू झाली. असत्याला जाळून सत्याचा प्रकाश पसरवणे हा होलिका दहनामागील उद्देश आहे. म्हणून होळीला महत्त्व आहे. आता होळीच्या राखेचं म्हणजे भस्माचे प्रमुख उपाय तुम्हाला सांगते. आर्थिक समृद्धी आणि धनप्राप्तीसाठी होळीची राख एका लाल कपड्यात बांधून त्यात 7 पांढऱ्या कवड्या ठेवून ती पोटली घरातील तिजोरीत किंवा जिथे तुम्ही पैसे ठेवता तिथे ठेवावी. व्यावसायिक कामात नुकसान होत असेल, व्यवसाय चालत नसेल तर त्यासाठी होलिका दहनाच्या ठिकाणी हिरवा गुलाल टाकल्याने लक्ष्मीची कृपा होते असं म्हणतात. नोकरीत पदोन्नती किंवा व्यवसायात वाढीसाठी होळीच्या राखेची पोटली तुमच्या ऑफिस किंवा दुकानात ग्राहकांना दिसेल अशा ठिकाणी लटकवावी. नकारात्मक ऊर्जा आणि वास्तुदोष दूर करण्यासाठी होळीची राख घराच्या कान्याकोपऱ्यात शिंपडल्याने नकारात्मकता दूर होते. घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी घराच्या नैऋत्य दिशेला म्हणजेच साऊथ ईस्ट कॉर्नर राखेची पुडी ठेवावी. दृष्ट, नजर किंवा बाधेपासून मुक्ती मिळवण्यासाठी होलिका दहनाच्या अग्नीत स्वतःवरून उठणे म्हणजेच आपलं उठणं जे असतं ना ते ओवाळून टाकलं तर चांगलं असतं. आरोग्य आणि शनिदोष निवारण्यासाठी जर कोणी आजारी असेल तर होळीच्या रात्री ओम नमो भगवते रुद्राय मृतार्कमध्ये संस्थिताय मम
शरीर अमृत कुरकुरु स्वाहा याचा जप करावा. शनिदोष दूर करण्यासाठी होळीची राख पाण्यात मिसळून दर सोमवारी शिवलिंगावर अर्पण करावी. विवाह आणि इतर बाधा निवारणासाठी, विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी होळीच्या दिवशी सकाळी विड्याच्या पानावर सुपारी आणि हळदीची गाठ ठेवून शिवलिंगावर अर्पण करावी. तुम्ही हा उपाय संध्याकाळी व्हायच्या आत देखील करू शकता. कर्जमुक्तीसाठी होळीच्या रात्री दक्षिण दिशेला खड्डा खणून त्यात 3 गोमती चक्र ठेवून ज्या ठिकाणी पैसे ठेवायचे आहेत त्याचे नाव घेऊन माती टाकून द्यायची. होळीच्या राखेचे भस्माची प्रमुख उपाय म्हणजे आर्थिक समृद्धी आणि धनप्राप्तीसाठी होळीची राख लाल कपड्यात बांधून त्यात पांढऱ्या कवड्या ठेवणे. हे मी तुम्हाला जे उपाय आहेत ते आता परत एकदा टेक्स्टमध्ये देते, जेणेकरून तुम्ही ते वाचून करू शकता. आता बघा, त्याचबरोबर याच्या व्यतिरिक्त आपण होळीमध्ये काय काय टाकू शकतो, तर आपण आपल्या घरामधले ज्याही औषधं, गोळ्या, ज्या व्यक्तीला सतत आजारपण सुरू आहे त्या व्यक्तीच्या ज्या गोळ्या आहेत त्यात म्हणजे जेवढ्या गोळ्या म्हणजे रोज त्याला 3, 4 अशा 5 अशा प्रमाणात गोळ्या घ्याव्या लागतात, तर प्रत्येकातली एक एक गोळी घ्यायची, त्या व्यक्तीच्या अंगावरून 7 वेळा उतरवायची आणि त्या होळीमध्ये ती टाकून द्यायची, सार्वजनिक होळीमध्ये. दुसरा उपाय म्हणजे असा की तुम्ही नारळ घेऊ शकता. नारळ घेऊन तो आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर उभं राहायचं, आपल्या घराकडे तोंड करून उभं राहायचं आणि तो नारळ जो आहे तो 7 वेळा आपल्या घरावरून उतरवायचा आणि मग तो होलीमध्ये टाकायचा. तो नारळ बाहेर काढून खायचा नाही. पुढे असं की लवंग, तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला नजर लागली आहे, बाहेरची बाधा, तर तुम्ही 2 बत्तासे, 2 लवंग घेऊन स्वतःवरून उतरवून देखील टाकू शकता किंवा घरातल्या कुठल्याही व्यक्तीने तुमच्यावरून उतरवून हे टाकलं तरी चालेल. त्याचबरोबर या दिवशी असं ते होळीची राख आणून मुख्य प्रवेशद्वारावर बांधली तरी चालते. असं म्हणतात घरामध्ये नकारात्मकता प्रवेश करत नाही. होलिका म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय. आता तुम्हाला माहीतच आहे की होलिकाला वरदान होतं, पण तिची वृत्ती वाईट होती म्हणून ती जळून भस्म झाली. आणि भक्त प्रल्हाद हा विष्णूंचा भक्त होता, तो नामस्मरणामध्ये गुंतलेला होता, तरीसुद्धा तो सुखरूप राहिला. म्हणजे कितीही अडचण आली तर वाईटाचा हा नाश होतोच आणि सत्याचा हा विजय होतोच, असा आपल्या या होळीचा अर्थ आहे. तर बघा, सगळ्यांनी होळीची हळदी कुंकू अक्षदा फुलं वाहून पूजा करायची आहे. होळीला पुरणाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. होळीला तुम्ही 3 किंवा 7 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. पाणी टाकत आपण प्रदक्षिणा घालतो त्या पद्धतीने. त्याचबरोबर बघा, तुम्ही गरोदर महिला असाल, छोटे मुलं असतील तर त्यांना पेटती होळी म्हणजे बघायची नाही आहे. त्यांनी गरोदर महिला, लहान मुलं असं त्यांनी होळीची पूजा वगैरे करून होळी पेटवून झाली की लगेच घरात येऊन बसायचं. तिथेच बसून ती बघत बसायची नाही, खास करून ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी. आणि तर अशा पद्धतीने तुम्हाला सगळ्यांना होळीची पूजा करायची आहे. असं म्हणतात सासू आणि सुनेने देखील सोबत पूजा करू नये, त्यांच्यामध्ये संबंध चांगले होण्याच्या ऐवजी ते बिघडतातच. त्यामुळे सासू सुनेने होळीची पूजा कधीही सोबत करू नये. त्याचबरोबर ज्या नवविवाहित महिला आहेत त्यांनी देखील म्हणतात की होळीच्या दिवशी जोड्याने पूजा करू नये. आता ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या कित्येक लोकांना पटतील, कित्येक लोकांना नाही पटतील. ज्यांनाही उपाय करायचे आहेत त्यांना आवर्जून एक गोष्ट सांगेन की मनाभावापासून श्रद्धेने, विश्वासाने करा. आणि ज्यांना करायचे नाही, हरकत नाही, त्यांनी करू नका. ज्यांना नियम पाळायचे नाहीत त्यांनी नाही पाळले तरी देखील चालेल. आता मी माझे आणखी व्हिडिओ शेअर केलेले आहेत, त्यामध्ये उपाय आहेत, ते सुद्धा तुम्ही बघू शकता. 2 दिवसापूर्वी मी व्हिडिओ शेअर केलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता. या व्हिडिओची माहिती तुम्हाला आवडली, व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक नक्की करा. होळीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा.